नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णास किचनमध्ये मी पल्लवी तुमचं खूप खूप स्वागत करते आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही चिऊरची भाजी आहे। याचं मी तुम्हाला झुणका कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता ही चिऊरची भाजी आहे। ही स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून मी घेतलेली आहे। ही उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे मिळते। तर सर्वप्रथम मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये मी तेल घालते। तेल आपल्याला थोडं जास्तीच घालायचे आहे। तर मैत्रिणींनो, तेल छान गरम झालेले आहे आणि यामध्ये मी आता घालणार आहे सर्वप्रथम मोहरी। ही मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे। त्यानंतर मी घालणार आहे जिरे आणि हे छान तडतडले की आपण यामध्ये घालणार आहे हिरवी मिरची आणि कांदा। तर यामध्ये आता आपण घालूया कांदा। कांदा आपल्याला जास्त प्रमाणात यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा जास्त प्रमाणात आपल्याला घालायचा आणि छान गुलाबीसर होऊ द्यायचं। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता कांदा छान लाल झालेला आहे। यामध्ये मी घालणार आहे आता हळद। त्यानंतर मी घालणार आहे यामध्ये 2 चमचे तिखट। आपण मिरच्या घातलेल्या आहे त्यामुळे तिखट आपल्याला कमी प्रमाणातच घालायचं आहे आणि हे छान होऊ द्यायचं आहे। नंतर मैत्रिणींनो, मी ही भाजी जी स्वच्छ धुवून ठेवलेली होती ही यामध्ये घालणार आहे। त्यानंतर मी घालणार आहे यामध्ये मीठ। तर अंदाजेनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि याला आपल्याला मंद आचेवर छान ही भाजी शिजू द्यायची आहे। याला आपण झाकून, ही आपली भाजी छान शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे याला। यामध्ये मी घालणार आहे थोडंसं अगदी पाणी घालणार आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे। तर मैत्रिणींनो, याला छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये मी घालणार आहे 1 वाटी बेसन। तर हे बेसन आपल्याला छान वरून घालायचं आहे आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचं। याच्यात गुठल्या पडू द्यायच्या नाही। याला आपण छान मिक्स करून घेऊया। मैत्रिणींनो, आपला हा झुणका छान रेडी झालेला आहे। करायला फार सोपी आहे आणि खायला इतका चविष्ट वाटतो की एकदा तुम्ही नक्कीच करून बघा। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका। थँक्यू। तर मैत्रिणींनो, गरमागरम माझा झुणका रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता चिऊरच्या भाजीचा हा झुणका मी बनवलेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।